हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासूनच करूया. आणि हे जे पुस्तक आहे ते माऊलीचं हरिपाठ आहे. तर माऊली दररोज हरिपाठ वाचत असतो. एक दोन का पान असं ना, ते 1-2 का भाग असं ना, ते वाचतच असतो सकाळचं. आणि इकडे म्हणले ना, तर सकाळी बघा 7-7:30ला पाणी येतं ना. आज एवढी जर धावपळ स्वयंपाक बनवायचा का पाणी भरायचं असं माझं चाललं होतं. आणि आज म्हणलं तर माऊलीचे पप्पा सकाळी लवकरच भाडे घेऊन गेलते. चला पाणी घेतलं एकदाचं भरून आणि परत बघा मला स्वयंपाक बनवायचा होता अक्षतासाठी, माऊलीसाठी. त्यांना शाळेत जाते 2-3 चपात्या बनवायला, पण इतकं माणसाला असं असं होतं की कधी एकदम बनवून आणि कधी नाही. तर म्हणजे पोरांच्या डब्यासाठी म्हणा, जेवणासाठी सकाळी सगळी अशी गडबड असते. तर बघा मसुरीची डाळ म्हणलं ना, तर दोघांच्या पण एवढं फेवरेट आहे ना, तर खरंच लय फेवरेट आहे. आणि ही मसुरीची डाळ बघा शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजते 2-3 मिनिटात ना, लगेच वाफेवरती मला तर शिजते. तर मसुरीची डाळ शिजवून घेतली की लगेचच बघा परत परत चपात्या बनवायला घेतल्या. आणि सकाळी सकाळी असं पाणी येतंय आणि स्वयंपाक करायचं तर असं फजिती उठलेली असते ना, तर खरंच सांगायलाच काही नको. तर चला आवरला एकदाचा स्वयंपाक. सकाळचे 10:30 वाजलेत ना, तर असं पोरांची आवराआवर चालली शाळेत जाण्यासाठी. आणि आज शेळ्यांना आपल्या गवत नाही, तर चला आभाळ तर एवढं भरलंय ना, तर काय माहित नाही आता पाऊस येतोय का काय. आणि मला जायचंय गवताला, तर कामं वगैरे आवरून घेतली, कपडे हे सगळी कामं आवरून घेतली ना, तर आता जायचंय. आपल्या अक्षूचं चाललंय आवरायचं. इथं टिफिन बॅग भरून ठेवली, दप्तर वगैरे आवरून ठेवले. आणि इकडं म्हणलं तर माऊली बाळाचं पण टिफिन बॅग आणि डबा असं भरून ठेवली. अक्षताचं चाललंय सॉक्स घालायचं. आणि इकडं माऊली बाळा बघू सॉक्स. आणि आहे अक्षता दप्तर. अगं अक्षता एवढं वज्ज काय एवढं हा, एवढं वज पाक हे व्हायचं, हात गळून यायचं. आपल्याला काय शाळा जवळच आहे म्हणा, आहे ना. होय, तुझं दप्तर कुठं आहे बाळा? माऊली बाळाचं जास्त दप्तर वजन आहे बरं का, पण अक्षताचं लय दप्तर वज आहे. माऊली तुझं पण वज आहे की. हा होय, बापरे किती वज ते दप्तर. आणि वह्या वेगळ्याच अजून 10-12 वह्या आहेत. माझ्या 4 वह्या. तू का माऊली असला अवतार करून घेतलाय? बघू इकडं, थोडा तर अवतार नीट ठेवलाय का? कसा अवतार केलाय? आवरलं एकदा जर शाळेत जायला इतकी जी गडबड करतात ना सकाळी सकाळी. बघ माऊली डबा लाव की. माऊली बाळाचा आवरा दप्तर. अक्षता बघू अक्षता जाऊ आता, शाळा भरली, 10:30 वाजलेत. किती वज्ज झालंय दप्तराचं. जे तांदूळ आहे ना, हे तांदूळ अक्षताला माऊलीला दोघांना पण ना हे तांदूळ शाळेत भेटलेलं आहे बरं का. तर खरंच खूप छान तांदूळ आहे, चांगलं तांदूळ आहे. तर दोघांना पण ना असं एवढं आता अंदाज काही सांगता येणार नाही किती भेटलंय किती नाही. तर एवढं तांदूळ भेटलेले दोघांना पण. एक 15 ते 20 किलो असेल. मला पण काय अंदाज सांगता येणार नाही किती आहे ही तांदूळ. असंच वरून सांगते एक 15 ते 20 किलो. तर एवढं तांदूळ भेटलेले बघा दोघांना. आणि ह्याच्यामध्ये 1-2 असं कुठं ना, तर मसुरीची डाळ पण मिक्स झालेली आहे. हे असं कुठं मिक्स झाले दोघांना. एवढंच तांदूळ भेटलेले त्यांच्या आज शाळेत. आणलं एकदाचं गवत घेऊन असं घरी येतोय का नाही तर पाऊस आला. आणि बघा इकडचं म्हणलं ना, तर मी पण आणले आणि बापूने आणलेलं आणि मी आणलेलं. मी येते ना तोपर्यंत बापूने माझ्या अगोदर आणलेलं. तर शेळ्यांना बघा आज निव्वळच गवत नव्हतं, एक काडी पण नव्हती ना. एका दिवशी असं होतं की एका दिवशी असलं ना भरपूर असते, एका दिवशी नसलं ना काहीच नसते. तर अशा यांना टाकायला सुद्धा गवत नव्हतं ना. तर आज बघा बापूने मी परत एवढं मोठं गवत आणलं. आता 3-4 दिवस ना खरंच काय टेन्शनच नाही गवताचं शेळ्यांसाठी. परत लगेच संध्याकाळी बघा आज काय व्हिडिओ शूट करायला आलाच नाही. आणि मला काही वेळच भेटला नाही. हे काम झालं की ते काम, ते काम ते झालं की ते काम, असं माझं चालू होतं. आणि जास्तीत जास्त आज दळणं पण नव्हती, 1-2च दळणं होती ना, तेवढी परत बघा दळून घेतली.
आणि इकडं म्हणलं तर माऊलीची चालली भेळ खायची. तर आज बघा असं काही घरामध्ये मटण वगैरे असेल तर माऊलीसाठी काही ना काही बनवावं लागतं आणि भेळ वगैरे बनवावं लागते. तर आज माऊलीसाठी बापूंनी विकतच आणलेली भेळ. तर नेहमी विकतच आणत असत, कधी तरच म्हणलं ना तर भेळीची पार्टी असती अक्षताची आणि माऊलीची. इकडं मी बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या आणि इकडं म्हणलं ना एका गॅसवरती टाकला होता भात शिजायला. तर म्हणलं चला दररोजचंच हे माझं असतं उशीर, एवढा उशीर होतो ना. तर खरंच 9:30 पावणे 10 असं वाजत असे दररोज जेवायला. तर आज तर म्हणलं चला लवकर घेऊया दळणं नाहीत ना, तर आज तर स्वयंपाक करून घेऊया लवकर. तर आता वाजत ना 7:30 वाजत आलेत. 7 वाजून गेलेत. तर म्हणलं चला आज तरी लवकर आवरूयात. इकडं माझं चाललं होतं स्वयंपाक. आणि इकडं म्हणलं तर पोरांची एवढी जर मस्ती चालली होती ना, तर खरंच इतका कालवा आणि इतका गोंधळ होता ना, खरंच लयच गोंधळ होता. आणि माऊलीचं म्हणलं तर मस्तपैकी भेळ चाललेली आणि आज जास्त दळणं नव्हती, 1-2च होती ना, तर ते पण मी इकडं दळून ठेवलेलं एक दळण आणि एक दळण बघा घेऊन गेले होते ना त्यांनी लगेचच. तर असं आज व्हिडिओ शूट करायला खरंच वेळच नाही भेटला. तर असं धावपळ धावपळ झाली.